मस्साजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येनंतर अजूनही एक आरोपीच आहे, अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही आहे। ठिकठिकाणी संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ सर्व धर्मीय सर्वपक्षीय मोर्चे निघत आहे। 8 दिवसापूर्वी वाशिम येथे मोर्चा काढण्यात आला होता, त्यानंतर आज अकोला येथे देखील मोर्चा निघणार आहे। एकूणच जर बघितलं तर विदर्भात देखील संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे जे पडसाद आहे ते दिसायला लागलेले आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू जे आहे ते आपल्यासोबत आहेत, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते आज अकोल्यात आलेले आहेत, त्यांची मुलगी आलेली आहे। आपण त्यांच्या भावासोबत बोलणार आहोत। दादा, मला सांगा, या हत्याकांडाचा तपास जो सध्या कुठपर्यंत आलेला आहे, तुमची काय नेमकी मागणी आता? या तपासामध्ये जे गुन्हेगार आहेत आतापर्यंत जेरबंद झालेत किंवा जे पकडलेले आहेत त्यांच्यावर 150 पर्यंत कलम लागलेले आहेत आणि गुन्हेगारी यांची अशी आहे की 15-20 गुन्हे आहेत एका एकावर गंभीर स्वरूपाचे, जे की कागदावर आलेले आहेत। ही गुन्हेगारी एवढी फोफवलेली आहे तिथं की ह्यांचे न कागदावर घेतलेले गुन्हे पण भरपूर आहेत। यांनी भरपूर गोष्टी अशा केलेल्या आहेत की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं तिथं त्यांना जे गुन्हेगारी फोफवलेली आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे। आणि आमचं भूमिका एकच आहे की आम्हाला न्याय पाहिजे। न्यायाच्या भूमिकेत देशमुख कुटुंबीय आहे, गाव आहे, समाज आहे, सर्व स्तरातील लोक आहेत आणि आम्हाला न्यायच पाहिजे। आम्ही न्यायाच्या भूमिकेत कायम राहणार आहोत। मला सांगा, तुम्ही गृहमंत्र्यांना भेटलेले आहे, मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहे, त्यांच्याकडून तुम्हाला नेमकं काय शब्द मिळालेला आहे? अजूनपर्यंत या हत्याकांडामागचं जे प्रमुख आरोपी आहे त्यांना अटक करण्यात आली असं तुमचं म्हणणं आहे? कोण या हत्याकांडामागे आहे? आणखी याचा तपास करायला पोलीस यंत्रणा एवढी सज्ज आहे, म्हणजे SIT आहे, CID आहे, पण हे हत्याकांड आणि ही सगळी संघटित गुन्हेगारीची टोळी एवढी मोठी आहे की ह्यांच्या नाकी नऊ आलेले आहेत आत्तापर्यंत हा सगळा तपास करायला। कारण का रोज बघताय तुम्ही, माझ्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला लक्षात येतं आहे, रोज कुठंतरी काहीतरी कुठल्या तरी कोपऱ्यात, कुठल्या तरी जिल्ह्यात, कुठल्या तरी जागेवर यांचं कुठली ना कुठली गोष्ट समोर येते, आमच्यापेक्षा जास्त अगोदर तुम्हाला समजते। त्याच्यामुळे या तपासामध्ये जे सगळं चाललेलं आहे ते सगळं म्हणजे इतकं जिकिरीचं काम झालेलं आहे। आम्हाला कुठपर्यंत तपास आला आहे हे बघण्यापेक्षा रोज जे त्यांच्यासमोर येणारे संकट आहेत ह्या सगळ्या पथकांपुढं हे खूप मोठे आहेत। यांना खूप म्हणजे याच्यात कष्ट घ्यायची वेळ आलेली आहे, कारण ही गुन्हेगारीच एवढी मोठी वाढलेली आहे आणि ती समूळ त्याचा न्यायनेट करण्यासाठीच आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो होतो की त्यांना आम्ही विनंती केली की याचे सगळे पाळंमुळं खोदून काढा आणि एक महाराष्ट्राला उदाहरण द्या की या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगाराला थारा दिला जात नाही, त्याला शिक्षा दिली जाते आणि हे तुम्ही दाखवून द्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली। संपूर्ण बीड जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यात जेव्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं तेव्हा कुठं कराडांना या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले, कुठेतरी कराडांना वाचवण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटत होतं काय? आम्ही आमची भूमिका वेळोवेळी मांडत होतो। आम्ही सुरुवातीच्या दिवसापासून ते आत्तापर्यंत हीच मागणी असणार आहे की ह्याच्यातले सगळे जेवढे लोक आहेत, मग त्याच्यात कोणी मास्टर माइंड असेल किंवा त्या टोळीचा कोणी सदस्य असेल साधा, तरी तो तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा की हे हत्या करताना जे हत्या केलेली आहे, खंडणी मागितलेली आहे। आणि आमच्या त्याच मागणीच्या दिशेनं जो तपास आम्ही मागून घेतलेला आहे, आमचा जो तपास चालू आहे त्या दिशेनं चालू आहे। हे खूप मोठं आहे षडयंत्र सगळं रचलेलं। ही संघटित गुन्हेगारीची टोळी आपल्याला तुम्हाला जेवढी सगळ्यांना समोर दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याची व्याप्ती वाढलेली आहे। म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करतोय की या तपासामध्ये कुठंही कुणाला थारा दिला जाऊ नये, तपासात कुठंही कच्चा दुवा राहता कामा नये आणि ज्यावेळी आमची मदत लागेल त्यावेळी आम्ही असं सांगितलेलं की आमची मदत तुम्ही घ्या, आम्ही पण तुम्हाला जे आमच्याकडे माहिती असेल ते आम्ही तुम्हाला सांगू। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना डावलून आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते अजित पवारांना दिलेलं आहे। अजित पवारांकडून तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा आहे? का तुम्हाला वाटते ते न्याय देतील? न्यायाच्याच भूमिकेमध्ये देशमुख कुटुंबीय आहे आणि न्याय मागताना आम्ही कुठंही कमी पडणार नाहीत। आणि जे आत्ता नव्यानं पालकमंत्री झालेले जे अजितदादा आहेत उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे सुद्धा जे आमचं मसाजोग गाव आहे तिथले जे गावकरी आहेत ते न्यायाच्या भूमिकेमध्ये पुढची भूमिका कुठली घेणार आहेत त्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे। काल मला तसं कळवण्यात पण आलं की आमची चर्चा झाली, मग त्यांची भूमिका गावकऱ्यांची काय आहे? दादांना मसाजोगला बोलून घेत आहेत गावकरी का? ज्या दिवशी अजितदादा तिथं येत आहेत पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये बीडला, त्यावेळेस ती भूमिका काय मांडतात याच्याकडं आपलं लक्ष राहणार आहे। संतोष देशमुख यांची कन्या देखील आपल्यासोबत आहे। तर मला सांग, तुझ्या वडिलांची हत्या झाली, संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू झालेलं आहे, तुला आता काय अपेक्षा आहे अजित पवारांकडून? अपेक्षा हीच आहे की ते पालकमंत्री झालेत आणि पालकमंत्री म्हणजे जो जिल्हा आहे त्यांचं एक कुटुंब आहे
आणि एक कुटुंब म्हणजे ते आता कुटुंबाचे आमच्या प्रमुख झालेले आहेत. जसं आमच्या कुटुंबाचे जे प्रमुख माझे वडील होते त्यांची जी हत्या झाली, आम्हाला एवढंच वाटतं की त्यांनी आता लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. एकूणच जर बघितलं तर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आलेले आहे. त्यामुळं अजित पवार तरी या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देतील अशी अपेक्षा जी आहे ते या देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अकोला.